संदीप भाई काय आला सकाळी 90 पितन ते आमदार असतो काय 5 वर्षात गावात आलाच नाही कधी 4 कार्यकर्ते सांभाळले परत कोणाला सांभाळायचे नाही गावात नाही आले एक सभागृह दिलंय पाईपलाईन दिली त्यांना जे जरा काम करून खाल्लंय काय केलंय पाणी आलंय गावात चालू आहे 8 दिवस सोडलं होतं गावातले जनताच म्हणलेलं चिखल झालाय म्हणून पाणी बंद करा. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये. आज मी बीड विधानसभा मतदारसंघातील आर्वी या गावामध्ये आहे. विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे. 20 तारखेला मतदान आहे. लोकांच्या भावना काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन लढलं जाणार आहे, जनतेच्या मनातला आमदार कोण, कौल कोणाला आणि हवा कोणाची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात. इथं बघू शकताय हॉटेलमध्ये बरेच लोक बसलेले चहा पाण्यासाठी. इकडे बाबा बसले, त्यांच्यापासून सुरुवात करूया आपण. बाबा राम राम. काय चाललंय? बरं आहे. बरं आहे. कामं वगैरे आवरले शेतातले? नाही ना, चालू आहेत कामं. हां, कोणते कामं चालू सध्या? कापसाचे काय दुसरे कापसाचे. बरं, आता निवडणूक जवळ आली, आमदार निवडायचा आहे. मग कसा पाहिजे आमदार? कोणचा काय घेणं देणं नाही, कोणचा सारा देणं गेलं नाही. इकडे माझ्याकडे सांगा, मला सांगा कसा पाहिजे आमदार? पर्याय भरपूर आहेत. आता सगळे बघितलेत, पर्याय बघितले, सगळे बघितले. कोणाला पसंती यावेळेस? कोणालाच नाही करायच्या बरी. कोणालाच नाही. नोटा जे पैसे देईन जे कोटीवर चालते करायचे. कोटीवर एक मतदानाची कोटीवर. काय खरं आहे कोणाचं? काहीच खरं नाही. बरं तरी कोणतरी असेल ना? काय नाही, काही नाही, कोणीच नाही. बरं इकडं नाराज आहेत मामा तुम्ही जरा? नाही, आपल्याला काय घेणं देणं आहे ते नाही, कोणी येऊ. बरं इकडे जाऊया आपण. बरेच माणसं आहेत इकडे हॉटेलमध्ये बसलेले. सगळ्यांसोबत आपण चर्चा करूया, त्यांच्याकडे जाऊयात. काय सांगाल, विधानसभा निवडणूक जवळ आली, कसा पाहिजे बीडचा आमदार? आमदार चांगला पाहिजे. पहिल्या आमदारांनी नुसती काय 5 वर्षात गावात आलं नाही. आता आमदार चांगला पाहिजे, योगेश भाईच पाहिजे. योगेश भाई. हा, संदीप भाई नको येतो. संदीप भाई काय आला सकाळी 90 पितन ते आमदार असतो काय 5 वर्षात गावात आलाच नाही कधी 4 कार्यकर्ते सांभाळले परत कोणाला सांभाळायचे नाही. त्यांनी परत कोणाला विचारत नाही. अच्छा, 5 वर्षात कधी. आता एकच आमदार योगेश भाई. योगेश भाई क्षीरसागर. इकडे तुम्हाला काय वाटतं कसं पाहिजे आमदार? जो सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा, सर्व समाजाचं हित जोपासणारा असा आमदार पाहिजे. एक सक्रिय असा जे शरद पवार देते उमेदवार, जे दिला, जे महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट असेल असाच विनर होणार यावेळेस. मग संदीप क्षीरसागरांना पसंती? 100%. ते म्हणतात गावातच नाही आले. गावात नाही आले एक सभागृह दिलंय, पाईपलाईन दिली. असं कसं म्हणतो? सभागृह प्युअर ब्लॉकचं काम दिलंय आमदार साहेबांनी. पण त्याची त्यांना जे जरा काम करून खाल्लंय काय केलंय पाणी आलंय गावात 5 वर्षात. चालू आहे, आणखी योजना पूर्ण झाली नाही, चालू आहे. काय पुढे पाणी आलंय, पाणी आलंच नाही काय पूर्ण महाराष्ट्रात. तो सकाळी 90 पिऊन वाचतोय. ऐकून घ्या, आता पूर्ण विरोधात लाटे पूर्ण महाराष्ट्रात. त्याच्यामुळं महाविकास आघाडीचे प्रत्येक कॅन्डिडेट विनर. गावात पाणी नाही म्हणतात. चालू आहे, 8 दिवस सोडलं होतं गावातले जनताच म्हणलेलं चिखल झालाय म्हणून पाणी बंद करा. पाणी तर एका कडीला डायरेक्ट नाही दिला. पाणी कुठं थांबत नाही मध्ये नारात पाणी आहे ना. ग्रामपंचायतचा प्रश्न, ते ग्रामपंचायतचा प्रश्न आहे. तो आणखी पूर्ण जलजीवनचं काम पूर्ण झालेलं नाही. क्षीरसागराचं काम नाही, ते म्हणतात काम दिले. कायच काम आहे, कुठे काम दाखवा. सार्वजनिक काम केले, तो एक ते कोणाचा लाभ केलेला नाही. सार्वजनिक काम केलेले 4-5 केले, 2-4 कामं केलेत. 2-4 कामं. कोणाला पसंती राहिली यावेळेस? यावेळेस जरांगे पाटील सांगते त्याच उमेदवार. जरांगे पाटील कोणाला सांगते? आता त्यांच्या निर्णयाची वाट पाहत होतो आम्ही. जरांगे फॅक्टर पुन्हा चालणार आहे? हो चालेल ना, 100% चालेल. पाटील जिकडे असतील तो उमेदवार. हा, काय तुम्हाला काय वाटतं, कोणाला पसंत दिली पाहिजे? आता सध्या तर पाटलाचा निर्णयाचा हे अपेक्षा आहे. हा, पाटलाचा निर्णय वाट बघून येतो. हो. मामा काय चाललंय? काय नाही, बरं चाललंय. विधानसभा निवडणूक जवळ आली, कसा पाहिजे आमदार? तुम्हाला त्या टायमाला कसं पाहिजे म्हणजे आमदार कसा असला पाहिजे? कसा पाहिजे सांगा ना तुम्ही. नाही तुम्हाला विचारतो मी. आम्हाला काय विचारायचं हिथून कसा पाहिजे काय सांगा? तुम्हाला काय वाटतं, गोरा पाहिजे का काळा पाहिजे? म्हणजे सांगा ना. काळाच पाहिजे आम्हाला. काळा पाहिजे. चपाती का महाविकास आघाडी चपाती असं सांगा. इकडं मला सांगा बरं काय चाललंय? इकडे एक मिनिट. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तरुणांच्या भावना काय आहेत, कसा आमदार पाहिजे? कोण पाहिजे? भावना काय, काम करणारा माणूस पाहिजे फक्त. बाकी काय कोण आहे एवढ्यापैकी काम करणार? आता अजून आधी काय करणार आहे अंदाज? आधी करणार नाही. निवडून आल्याची काय चांगला कोण आहे, कसं करणार आहे? निवडून आल्यावर कळत. निवडून तुमच्या हातात आणायचं नाही ना. बरोबर. मामा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काहीच नाही. बरं मला सांगा, आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, कसा पाहिजे बीडचा आमदार? बीडचा आमदार जनतेचं काम करणारा पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत. आमदार फंडातून कामं द्यायला पाहिजे लोकांना. आर्वीकरांची पसंती कोणाला नेमका?
आरवी करायची पसंती संदीप भाईला द्यावं लागेल. संदीप भाईला. त्यांनी मस्त कामं नाही केली पण तरी द्यावं लागेल. का बरं कामं नाही केलं तर संदीप भाईला पसंत? काय आता कसं आहे, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे, शरद पवारचा कार्यकर्ता आहे. अच्छा. आणि कसं असतं भाजपवाल्याला फक्त कमळाला मतदान करायचं नाही आम्हाला, हां. फक्त तेवढंच. बीडमध्ये उमेदवारच नाही ना कमळाचा. नसू द्या ना, पण महायुतीच आहेच ना. घड्याळ आता जुनं पवारच. अहो पवाराचं आहे, पण पवारनी 50 खोकी घेऊन माय घातली आणि त्याला कशाला हे करता मतदान करता. शरद पवारच्या उमेदवाराला पसंती. हो शरद पवारच्या उमेदवाराला पसंती. इकडे आतमध्ये जाऊया आपण. एक मिनिट. निर्णायक मतदान असतंय तरुणांचं. काय भावना आहेत तरुण मंडळीच्या सगळ्या? काय नाही, जरांगे पाटील सांगते तेच. जरांगे पाटील सांगितलं. हो जरांगे पाटील. तर म्हणजे आपल्याला इथं जरांगे फॅक्टर पण बीडमध्ये खूप मोठा पाहायला भेटणार आहे. पाटील जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असे पण बरेच मंडळी आहेत. परंतु इथं आपण अजून सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहे. बाबा राम राम. राम राम राम. काय चाललंय? काय नाही, ठीक आहे. कसा पाहिजे आमदार? आता काय आमदारला काय, आम्हाला काय अनुदान आहे का इम आहे का काय कुंकड गेले का माराला भाव आहे? काहीच नाही. काय आहे? नाराजी प्रचंड. मग आता काय कसं करायचं? आता काय करायचं? आता काहीच नाही करायचं. हा. जे आहे तेच चालून द्यायचं. मग काय आहे ते करायचं? चालून मग काय द्यायचं. आहे तेच आमदार त्या ठेवायचं. कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, मग अनुदान नाही, इमे नाही. मग काय आता योगेश क्षीरसागर की संदीप क्षीरसागर? काही सांगत नाही. आम्ही काय करायचं ते करा. तुम्हाला काय करायचं का तुम्हाला? तुमचं मतदान कोणाला? आमचं मतदान आम्ही वाटलं करू, नाही वाटलं नाही करणार. वाटलं तर करू, तर करणार नाहीत. बघू शकता तीव्र भावना आहेत, नाराजी दिसतं. इकडे जाऊयात, पलीकडे काही माणसं बसलेले आहेत, त्यांच्यासोबत पण चर्चा करूयात. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय चाललंय? काय नाही, कसा पाहिजे आमदार? आमदार काय कुणी काय ना का, आता काय सांगा आपण कोणी का व्हायना? होते लोकसभेला असं बोलत होते लोक, आता बोलत नाही तेवढं. काय जरांगे पाटील सांगतील ते आमदार. जरांगे पाटील सांगेल तेच. त्यावेळेस आर्वीमध्ये जरांगे फॅक्टर चालताना आपल्याला पाहायला मिळतो. इकडे जाऊया मामाकडे. मामा नमस्कार. आमदार कसा पाहिजे? आम्हाला बोलायच येत नाही. नाही बोलता येतं. हे काय बोलतायत तुम्ही माझ्यासोबत? नाही कोण पाहिजे हे विचारतच नाही मी तुम्हाला. आमदार कसा असला पाहिजे? आता आम्ही आहे ते आमच्या धर्मातूनच घेणार ना. हा. हा. कोण मग? पाटील. जरांगे पाटील. पाटील सांगतील तसं. बर. तर मंडळी बघू शकताय, जरांगे पाटील सांगतील तसं या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा जणांच्या बाईट येतात. इकडे जाऊया आपण. बरेच तरुण मंडळ थांबलेले आहेत. इकडे काही आहेत. तरुणांच्या काय भावना आहेत, शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत. लोकांच्या मनातलं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. इथं थोडे काही तरुण सहकारी बांधव आहेत. थांबा ना, चर्चा करू ना. पळू नका. पळता का म्हणून? विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तरुणांचं निर्णायक मतदान असणार आहे ह्यावेळेस. कसं पाहताय? कसं पाहिजे आमदार बीडचा? बीडचा आमदार जरांगे पाटील सांगते तेच पाहिजे. आता पाटील काय भूमिका घेतील असं वाटतं तुम्हाला? पाटील येते ना भूमिका. पाटील सांगतील तसंच. हा सध्या बरेच उमेदवार उभा आहेत, त्यापैकी कोणाला पसंती राहील? सध्या पाटील जे वेळेस सांगत नाहीत तोपर्यंत कोणालाच पसंत नाही. पाटील सांगतील वाटतं? पाटील 100% सांगतील. बरं. पाटलांना इथं पसंती दिली जाते. तुम्हाला काय वाटतं इकडं कसा पाहिजे आमदार? पाटील जो आदेश देशील तो आमदार. पाटील जो आदेश देतील तो आमदार. असं मतदान नाही. नाही असं नाही. पाटील सांगतील. हां पाटील सांगतील तेच. बरं. इकडं अजून आहेत, जाऊया आपण त्यांच्याकडे पण, की काय भावना आहेत लोक विचारूया. तरुणांना काय वाटतं? निर्णायक मतदान आहे तरुणांचं, पण आमदार कसा पाहिजे? हां आमदार पाटील म्हणते तसा. पाटील म्हणते तसा. हां जरांगे पाटील सांगतील तसा आमदार पाहिजे असं म्हणतात. पलीकडे काही मंडळी थांबलेली, तिकडे जाऊयात आपण. आर्वी गावामध्ये आलो होतो. या ठिकाणी आपण बघू शकताय निवडणूक जवळ आली आहे. हो बोला. कसा पाहिजे बीडचा आमदार? विकासकालीन आमदार पाहिजे. विकास करणारा आमदार पाहिजे. आता कोण आहे असा? कोण आहे तुम्हाला वाटतं? जरांगे पाटील ठरवतील ते होईल ना. जरांगे पाटील ठरवतील ते होईल. हो. बरं. तर मंडळी बघू शकता इथं सगळे जरांगे पाटलांना पसंती देतात. पाटील सांगतील तसं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं कसा पाहिजे बीडचा आमदार? योगेश भैया. योगेश भाया. बरं. इकडं योगेश भाई क्षीरसागर यांना पसंती दिली आहे. इकडं मामा मागं तिकडे जाऊयात त्यांच्याकडे आपण. मामा नमस्कार. कसा पाहिजे आमदार? आमदार काय सांगतो आता? आमदार आपलं संदीप भाई. संदीप भाई. तर मंडळी बघू शकता संदीप भाईंना पसंती जरांगे सांगतील तसं. जरांगे सांगतील तसं, पण पाटलाने अजून स्पष्ट सांगितलेलं नाही. पण बहुतेक ते सांगतील. बरं सांगतील असं वाटतंय. असं वाटतं. तर मंडळी बघू शकतोय लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं की बीडमध्ये जरांगे फॅक्टर चालला होता आणि तोच पुन्हा या ठिकाणी आपल्याला प्रत्यय येतो की आर्वीमध्ये जरांगे पाटील जसं सांगतील तसं आम्ही करू असं म्हणतात. काही प्रमाणामध्ये संदीप क्षीरसागर यांना पसंती आहे, काही प्रमाणामध्ये योगेश क्षीरसागर यांना पसंती आहे. अपक्ष उमेदवाराचं कुणीही नाव घ्यायला तयार नाहीत. परंतु या ठिकाणी नेमका बीडमध्ये काय होईल, बीडचा आमदार कोण होईल, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. इकडं तरुण आहेत त्यांना पण विचारू, तुम्हाला काय वाटतं कसा पाहिजे आमदार? जरांगे पाटील म्हणतील ते. जरांगे पाटील म्हणतील तसंच.
तर बघू शकता ह्या भावना आहेत गावकऱ्यांच्या. मामा नमस्कार. कसा पाहिजे आमदार कसा पाहिजे? आमचा दाजीच पाहिजे, दुसरा काय पाहिजे? दाजी कोण आहे दाजी? योगेश भैया. योगेश भाई एकटे थोडे संदीप भाई बी दाजीच असतील ना? नाही ते नाही दाजी आमचं. ते नातं तुटलं आमचं. नातं तुटलं आमचं. योगेश भैया पाहिजे. बरं इकडं मामा नमस्कार. कसा पाहिजे आमदार? क्षीरसागर. 2 क्षीरसागर आहेत. योगेश क्षीरसागर. बरं का बरं संदीप क्षीरसागरने काम नाही केलं का? नवीन वक्तच आहे. बरं नवीनला संधी द्यायची. आमचं ठरलं. बरं इकडे एक मामा आले तर वजं घेऊ. मामा नमस्कार. काय चाललंय? काय नाही बरं आहे निवांत. कसा पाहिजे बीडचा आमदार? बीडचा आमदार चांगला कार्यकर्ता एकदा निवडून आला का फिरून गावात तोंडच नाही घेतलं पाहिजे आमदारने. बरं मला सांगा आता कोणाला पसंती असणार यावेळेस? पसंती कुणालाच नाही सध्या आता. जरांगे बाप्पा. जरांगे पाटील. जरांगे पाटील सांगते तसं मग पर्याय नाही ना त्याच्यावर. पर्याय नाही. आता जसं निवडून आमदार तसं हे गावात आला का कनबार कुणी आमचे आलेलं पाणी लोक मारा लागले बिगर पाण्याचे. अच्छा पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा. तर मंडळी बघू शकताय जरांगे पाटील जे सांगतील ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय. काही प्रमाणात संदीप क्षीरसागर, काही प्रमाणात योगेश क्षीरसागर, अशा पद्धतीने आर्वी गावचं हे वातावरण आहे. तुम्हाला काय वाटतंय बीडचा आमदार कोण होईल याबद्दल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.